सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन काय आरोप केले त्यावर आपण नजर टाकूया। काय म्हणतायत अंजली दमानिया, कसा झाला घोटाळा बघा। डीबीटीच्या उद्देशाला धनंजय मुंडेंकडून हरताळ फासण्यात आला। नियम धाब्यावर बसवून शेती उपकरणं आणि खतांची खरेदी करण्यात आली। शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित न करता वस्तूंची खरेदी झालेली आहे। बाजारभावापेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम देत खरेदी करण्यात आलेल्या आहेत वस्तू। 12 मार्च 2024 ला नवा जीआर काढला। 15 मार्च 2024 ला तत्कालीन कृषी आयुक्तांकडून जीआर वर आक्षेप घेण्यात आलेला आहे। खरेदीची स्कीम राबवणं चुकीचं असल्याचं आयुक्तांनी मत नोंदवलेलं आहे। कृषी आयुक्तांच्या आक्षेपानंतर सुद्धा टेंडर काढण्यात आलं। टेंडर काढण्याची परवानगी अजित पवारांकडूनच मिळवली। तत्कालीन सीएम एकनाथ शिंदेंनी आदेशावर सही केलेली आहे। 12 मार्चला जीआर काढला आणि 16 मार्चला पैसे दिले। कसा घोटाळा झालाय, कोणत्या खरेदीत कसा घोटाळा झालाय त्यावर नजर टाकू। बघा, बाजारातली किंमत आहे कॉटन स्टोरेज बॅगची 257 रुपये आणि त्याची 577 रुपये आणि खरेदी किंमत आहे 1200 रुपये। नॅनो युरियाची जी बॉटल आहे ती कितीला मिळते? बाजारातली किंमत आहे 92 रुपये, खरेदी किंमत काय आहे? 220 रुपये। 19,68,408 बॉटल्सची खरेदी झालेली आहे। आता फवारणी पंप, हा फवारणी पंप बाजारातली त्याची किंमत आहे 2400 रुपये, खरेदी किंमत किती आहे? तर 2500 रुपयाला तो खरेदी झाला। नॅनो डीएपी ची बॉटल ही बाजारातली त्याची किंमत आहे 269 रुपये, खरेदी कितीला केली गेली? 590 रुपयांना। एक बॉटल 590 रुपयाला। कसा कोणत्या खरेदीत घोटाळा झालाय आणि किती रुपयांचा झालाय याची कल्पना आपल्याला यावरून येऊ शकेल। धनंजय मुंडेंवर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केलेला आहे, आक्षेप घेतलेला आहे। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे। गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत। खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे, शेतकऱ्यांचे पैसे कसे स्वतःच्या खिशात घातले असा आरोप त्यांनी केलेला आहे। बोगस कृषी विमा हार्वेस्टर घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच अंजली दमानिया यांनी मुंडेंवर पुन्हा बॉम्ब गोळा टाकला। ते कृषी मंत्री असताना त्यांनी तब्बल 350 कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप करण्यात आलाय। त्यावर आता तितक्याच ताकदीने मुंडे यांनी पलटवार केलाय। बघूया आपण आधी अंजली दमानिया काय म्हणाल्या आणि मग त्यावर धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिलं। 350 कोटीचा हा घोटाळा आहे, तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा। पोस्ट फॅक्टो करणं हा अतिशय चुकीचा पायंडा आहे आणि जे अधिकारी ज्यांची त्याच्यावर सही आहे त्या सगळ्यांवर खरं तर कारवाई झाली पाहिजे। कारण बॅकडेटेड का केलं जातं? कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं। तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत। हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे। आणि कोणाची लूट आहे? तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते। 1000 कोटीचे जर सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं। मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्याची कल्पना नसेल, कारण त्यांना हे जे जीआर काढला गेला होता तो खूप आधीचा जीआर होता 2017 मध्ये, की डीबीटीच्या बाहेर काढणं ते जीआर काही एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ 8 वर्षांनी तर नक्कीच नाही। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहित नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत याच्या बाहेर काढण्याचे, डीबीटीच्या बाहेर काढण्याचे।
म्हणून त्यांनी ती सही केली असावी. त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे. एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं? कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा. गंभीर आरोप केले अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर. त्याला उत्तर दिलंय धनंजय मुंडेंनी. आरोप फेटाळून लावलेले आहेत. बघूया काय म्हणाले. येत नाही. आता एकूणच हा संबंध आज 58वा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. का चालू आहे, कशामुळे, कोण चालवतं मला माहित नाही. पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब, डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री, म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत. आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे. आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहित नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहित असतं की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात. पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात. म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे. आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात, काय नाही, पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते, काही नाही, तण कधी काढावं लागतं, हे अंजलीताईंना बहुतेक माहीत नसावं. आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा. आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल, जे खऱ्या जर्नलिझममध्ये असतील, की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमएपी याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केलं आहे. आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात